महाराष्ट्र कोणाचा मध्ये आज आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर परिणाम घडवू शकणारा असा एक नेता लाभलेला आहे। महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि एक बुलंद नेते छगन भुजबळ। नमस्कार भुजबळ साहेब। नमस्कार। साम टीव्हीच्या या महाराष्ट्र कोणाचा मध्ये जी दिग्गज व्यक्तिमत्व आठ दिग्गज नेते जे महाराष्ट्र ढवळून काढू शकतात, महाराष्ट्र बदलवू शकतात आणि महाराष्ट्राचं काही शुभंकर किंवा भयंकर करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या मनगटामध्ये आहे त्यातले तुम्ही एक आहात। पहिला प्रश्न माझा हा या संदर्भातला की महाराष्ट्र आज एका संक्रमणाच्या अवस्थेतनं जात आहे। एक पिढी अस्ताकडे चालली आहे आणि नवीन पिढीचा उदय होतोय। दुसरीकडे महाराष्ट्र इतकं प्रगत पूर्वी जेवढं मानलं जायचं तितकं राहिलेलं नाही, त्याला इतर राज्य स्पर्धा करतायत। राजकीय दृष्ट्या सुद्धा येत्या निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। तुम्ही इतके पावसाळे उन्हाळे संघर्ष अप्स अँड डाऊन्स पाहिलेले नेते आहात, तुम्हाला आता महाराष्ट्राची राजकीय स्थिती काय वाटते? स्पर्धा खूप आहे हे मी मानतो, पण तरी सुद्धा कुठलंही जरी क्षेत्र जरी घेतलं किंवा सर्व क्षेत्र एकत्र मिळून जर आपण कोण कुठे पुढे आहे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रच आज देशामध्ये सर्व प्रांतांच्या पुढे आहे, सर्व राज्यांपेक्षा पुढे आहे आणि तो पुढे राहील। एवढंच नव्हे तर काही बाबतीमध्ये महाराष्ट्र जगातील अनेक देश आहेत त्या देशांपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे। अगदीच मी महाराष्ट्राची तुलना जी आहे ही अमेरिका किंवा ब्रिटन किंवा फ्रान्स बरोबर करत नाही, पण असे अनेक देश आहेत, या देशांपेक्षा निश्चितपणे महाराष्ट्र फार पुढे आहे। भुजबळ साहेब, तुमच्यामध्ये अफाट कर्तृत्व आहे। तुम्ही अनेकदा असं दाखवलेलं आहे की तुम्ही एकटे आमदार आहात शिवसेनेचे आणि अख्खं विधानसभा हलवून सोडलेली आहे तुम्ही। हे कर्तृत्व एकीकडे झालं, नंतर तुम्ही एकट्या भुजबळांनी अख्खी शिवसेना अंगावर घेतली आणि काँग्रेसला विजयाच्या पथावर नेलं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही असं कर्तृत्व तुम्ही दाखवलं, परंतु या साऱ्या पक्षांनी जेव्हा त्यांच्याकडचं जे सर्वोच्च द्यायची वेळ आली तेव्हा तुम्हाला बाजूला ठेवलं। बहुजन समाजाला महाराष्ट्रातल्या मिळालेला हा शाप आहे असं तुम्हाला वाटतं का? मला स्वतःला असं वाटत नाही की त्यांनी, ठीक आहे म्हणजे आता तुम्ही सगळ्यांचा प्रश्न एकत्रच विचारलाय, मी वेगळा वेगळा पण विचारणार आहे ना। मला स्वतःला असं वाटतं की ठीक आहे, काही ठिकाणी पक्षाला सुद्धा काही कंपल्शन्स असतात, काही ठिकाणी अन्याय झाला अशी भावना सुद्धा मनामध्ये येणं शक्य आहे आणि काही वेळेला हेही मी पाहिलेलं आहे की जे सर्वोच्च शक्य होतं, उदाहरणार्थ 99 सालामध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी शासनामध्ये गेलो त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जे पद सर्वोच्च होतं सरकारमधलं ते उपमुख्यमंत्रीपद ते दिलं त्यांनी मला। तर असं काही सर्रास म्हणणं चुकीचं होईल की सगळ्या ठिकाणी अन्याय झाला। काही ठिकाणी स्वतःला असं वाटतं की ठीक आहे हे मिळायला हवं होतं, मिळालं नाही, पण त्याचं आता काही दुःख वगैरे असं काही मनामध्ये आता तूर्त काही म्हणजे सध्या तरी काही वाटत नाही। कारण ज्या वेळेला आपण आता मी विचार करायला सुरुवात करतो त्यावेळी मी असं पाहतो की माझ्याहीपेक्षा अनेक कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते पक्षामध्ये होते, त्यांना माझ्या एवढं नाही तरी आणखी काहीतरी मिळायला पाहिजे होतं पण मिळू शकलं नाही त्यांना। मग माझ्यापेक्षा तर त्यांच्यावर जास्त अन्याय होतो आणि पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळत कुणीही देऊ शकत नाही, हेही खरं आहे। काही वेळेला मी ह्या पक्षांमध्ये काम करत असताना असं पाहिलं की कार्यकर्त्यांनी सर्वस्व गमावलेलं आहे तरीसुद्धा पक्षाकडून त्यांना काही मिळालं नाही, अशी सुद्धा कार्यकर्ते आहेत। आणि ज्यांनी पक्षासाठी काहीही केलं नाही त्यांना सगळं काही मिळालं, त्यांना सुद्धा सगळं काही मिळालेलं आहे। शेवटी आता म्हणजे मी दैवावर फारसा काही दैववादी मनुष्य नाही, परंतु म्हणावं लागतं की ठीक आहे असं त्यांचं दैवच आहे। कारण जे करतात काही लोक म्हणजे असं की तुम लढो हम कपडे संभालते हैं, तो तुम लढो हम कुर्सी संभालते हैं,